शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी एक परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2014 प्र 16/18 र व का दिनांक 7/5/2014 द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2014 प्र 16/18 र व का दिनांक 10/10/2023 द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला. असे असताना काही शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे. म्हणून आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 1. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. वरील परिच्छेद 3 मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांची राहील. हे परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव शहाजान मुलानी यांनी डिजिटल साक्षांकित केलेले हे परिपत्रक आहे. यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की याआधी 2 वेळा परिपत्रक व शासन निर्णय काढूनही काही कर्मचारी व अधिकारी ओळखपत्राचा वापर करत नाहीत, म्हणून हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. आणि जे अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्राचा वापर करणार नाहीत अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.